नमस्कार. रंगदेवता आणि नाट्यरसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सुगंध क्रिएशन सहर्ष सविनय सादर करीत आहोत. कथा गुळाची. ही आहे गुळाची चाळ. आपल्यासारखी सर्वसामान्य इथली लोक खूपच प्रेमाने भांडून एकमेकांसोबत गुण्या गोविंदाने राहतात. आज यांच्या आयुष्यात एक विचित्र घटना घडली. चला तर बघूया काय घडले. अरे देवा, माझा संडास हरवला. तुझा कसा ग? माझा. हो, तुमचाच. माझा संडास हरवला. पण मी म्हणते माझ्या संडासला हात लावायची हिम्मत कशी झाली कोणाची? मित्र आणि शत्रू यातला मला फरक कधी कळलाच नाही. मित्र आणि शत्रू यातला फरक मला कधी कळलाच नाही. आणि यांचं यमक कधी जुळलंच नाही. न सुचलेला कवी. अरे वा, छान. सकाळी सकाळी सर्वजण जमलात. थांबा, जरा जाऊन येतो, मग पटकन मस्त मैत्री रंगवूया. हो रे बाबा, ये बस. अरे संडास कुठे आहे? काय संडास गायब? आता माझी चाळ तुटता. अहो, मुंबई महानगरपालिकेचे लोक यायचेत ना. कशासाठी? सुरवेसाठी. सुरवे? ज्या चाळीत नाही संडास, अहो ज्या चाळीत नाही संडास, ती चाळ होणार तल्लास. योजना चालू आहे ना सरकारची. आता माझी चाळ, माझे चित्र, माझं म्हातारा, माझी कविता. आता काय जाळपोळ करताय की काय? सॉरी. ब्रेकिंग न्यूज. मी आज दुपारच्या रिपोर्टात घंटा वाजला शाळेकडून. घंटा? दुनिया ने हमको दिया क्या घंटा, दुनिया ने हमसे लिया क्या संडास, दुनिया ने हमको दिया क्या घंटा वाजवा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हो, ते सबस्क्राईब करा. आज आपण आलो आहोत चाळीच्या बुडा. सॉरी बुडाच्या चाळी. तुम्हा सगळ्यांचं सोनं, चांदी, पैसे हे सगळं हरवत असेल, पण या चाळीचं हरवलेलं आहे बूड. सॉरी बुडाखालचं संडास. या चाळी मधलं सुवर्ण मध्य, सुंदर ते संडास. बोला. या चाळी मधलं सुवर्ण मध्य, सुंदर ते संडास. या बुडाला लागली आता गमी, आता बसू कुठं. या बुडाला लागली आता गमी, आता बसू कुठं. मला पण
बोला काय बोला हो उड दबंग 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 उड दबंग 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 उड दबंग 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 दबंग. अरे बुळबुळ दबंग दबंग दिसतंय पडेल ना. अरे तुम्ही इतकी गर्दी काय केली? काय झालं इथे? हा हे पोरा इकडे संडास कुठे आहे ते? आमचा संडास हरवलाय. काय संडास हरवलाय? कुछ तो गडबड है. मी संडास शोधून येतो हा आणि नंतर तुमच्याकडे बघतो मी. उड दबंग 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 उड दबंग 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 दबंग. इन्स्पेक्टर बुळबुळ पांडे हे चौकशी करायला गेली आहे. तोवर आपण ऐकून घेऊया येथील लोकांच्या कथा. माझी कथा मी विचित्र चित्रकार पण भवानी कुठची ही आली मोठी कथा सांगणारी. मी सांगते कथा मी. माझी आधी ऐका व्यथा. माझा तो म्हातारा गोडबोले त्याला आहे मूळव्याध. प्राथविधी नाही झाली तर बोंबलत पोकलत बसतो. डोक्यावर बसेल अख्खा दिवस. मला पाठवायचं त्याला बाहेर संडास सोडा. काकू ते काका उघड्या बसत बघा. तुम्ही आधी माझी व्यथा ऐका. ओ बसल्याशिवाय मला सुचत नाही कविता. तुम्ही आधी ऐका माझी व्यथा. बसल्याशिवाय मला सुचत नाही कविता. चल तुझ्या नागरी बुडाला ती घसरट पडली तुझ्या कवितेवरती. मी मालकी नाही इकडची. ही चाळ माझी आहे. हा संडास माझा आहे. चोरीला गेला हो माझा संडास. माझं तर प्रेम असताना हरवलंय. म्हणजे माझ्या कलेचा उगमच तिथून होतो आणि माझ्या म्हाताऱ्याचा उगम सोडा संडास. भक्ता नंबर सविता. भक्ता नंबर सविताचा पुस्तक मला तिथेच कविता. अरे माझी पण शीट इथूनच निघायची. पाहिलेत लोक हो या सगळ्यांची फक्त एक संडास चोरीला गेल्यामुळे कशी होत आहे खड. अरे कोणी संडास देतं का? संडास टू बी और नॉट टू बी, हगायचं की मरायचं हाच प्रश्न आहे. कुणी संडास देतं का हो? संडास कुणी संडास देतं का हो संडास? कुणी संडास देतं का हो संडास? कुणी संडास देतं का हो संडास? आयडिया तिथे फिरायला. आडो बघा मोकळा होऊन. बोला काय प्रॉब्लेम होता? अहो आमचा संडास हरवलाय. काय आपला संडास मिळालं. कुठे? दुसऱ्या चाळींनी त्यांची गाठ पडू नये त्याच्यामुळे आपला संडास चोरला. मेल्यांनी मुंबई महानगरपालिकेला घाबरून आपला संडास सोडला काय? चला रे सगळेजण घेऊन येऊ आपला संडास परत. बन 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 संडास बन 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 संडास बन 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 संडास बन 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 बन. थँक्यू. नमस्कार, मी मकरंद प्रकाश शेटकर. या पात्रात या कलेमध्ये एक न चुकलेला कवी. नमस्कार, मी विजय गिरगे, याच्यामध्ये हवालदार. नमस्कार, मी अनुष्का विवेक जाधव. या स्किट मध्ये मी रिपोर्टर होतो. नमस्कार, मी साथी प्रतीक कातोरकर. मी या स्किट मध्ये साईचा मुलगा होतो. नमस्कार, मी श्रद्धा माळवदे. मी या शाळेची मालकीण होते. नमस्कार, मी पूजा देशमुख. मी या स्किट मध्ये विचित्र चित्रकार होते. मी पल्लवी घोरपडे. इथे मूळव्याध झालेल्या म्हाताऱ्याची बायको. नमस्कार. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून सुजन क्रिएशनचे कलाकार आम्ही सादर करीत आहोत. बॅकअप. हेलो बेबी, खाना खाया? दवाई ली? दूध पिया? मेरी कसं? तेरी कसं?
क्या हुआ बेबी? एक्सीडेंट हो गया? Oh my God, oh my God, बाइक से गिर गए? वो बाइक फेंक दो, मैं तुम्हें नई मर्सिडीज लेके दूंगी। हाँ, वेदिका सर, वेदिका सर। हाँ, तो कल मिलते हैं ना? कल इनके डैडी की घर में गई है, कल मिलेंगे। बाय बेबी। उसने मेरा तौबा 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 उसने मेरा तौबा यार तौबा तौबा। हेलो फ्रेंड्स, मैं हूँ रॉकी द रील स्टार। इतना हूँ छोटा तो रील्स बनाता हूँ बड़ी बड़ी। यार लोग इस टाइम जबरदस्त नहीं है, बघ ना। अरे तू रॉकी का रील स्टार ना? सोपीस काय कहते? गाणं काय? उसने मेरा तौबा 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 बाबा असं राहायचं. पुस्तक तेरा तौबा 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 तौबा. हाँ तौबा 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 तौबा. परी हूँ मैं, परी हूँ मैं, मुझे न छूना। परी हूँ मैं, परी हूँ मैं, परी हूँ मैं। गिर पड़ी हूँ मैं, गिर पड़ी हूँ मैं, मुझे उठाना। काय ग तू बेंघरी? उठ. मम्मा हा मी पडले. बघितलं ना? तसं नाही, प्रेमात पडले. परत? हो, तू गाडीवर मूवी बघितलास? हो. त्यातला तो रणबीर कपूर हा. कसला हँडसम दिसतो नाही. मला तो जाम आवडलाय. काय त्याची बॉडी, काय त्याची दाढी. मम्मा मला जोरात लग्न आलंय. ए शेवडे, लग्न झालंय त्याचं. हा, मग आईला आयला नाही, आलिया आलिया भटांची आलिया तिच्याशी झालाय. ती 5व्या गल्लीतली 6व्या मजल्यावरची 7वी मुलगी ती आलिया भट. छे हे भट नाही ग, सिनेमावाले भट. टिंग टॉंग. मरी पप्पा कोणाला आहे? परी हूँ मैं, परी हूँ मैं, परी हूँ मैं, परी, मुझे तुम छूना. ला 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 ला. ए 2 लिटर शेपूट पडला बघ. हो सापडली, सापडली. माझ्या फिल्मसाठी ऍक्ट्रेस सापडली. अगं बाई, कोण तुम्ही कोण? मी ओळखलं नाही. मी चंपू. तर खूपच सुपर हे उपर डिरेक्टर. चंपू म्हणजे? चंपू म्हणजे चंद्रकांत पूरकर. ओ तुमचं पान घाण आणि आमचं पान छान या फिल्मचा टॉप मोस्ट डिरेक्टर. फिल्टर बघितली नाही. अहो नाव तर पहिल्यांदाच ऐकलं. नाही बघितली? ठीक है, बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती है संदेशा. तुम्ही इंस्टाग्रामवर आहात का? चेक असं काय वापरत नाही. फेसबुकवर, चेक स्नॅपचॅटवर तर असालच. नाही रे बाबा, पृथ्वीवर तरी आहात का? अजिबात. छोटा पॅकेट बडा धमाका. मी इकडे का आलाय? तिकडे बोलत चंपू द डायरेक्टर. हो, तर मी काय ऍक्च्युली काय तुमचा तो मित्र आहे बॉबी आय थिंक. बेबी बेबी ना. बेबी नाही हो बॉबी. ओ बेबी, ओ बॉबी, बॉयफ्रेंड माझा. बॉबी बेबी वॉटेवर. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला एक फिल्म प्रोड्यूस करायची आहे. तो माझ्याकडे एक स्क्रिप्ट आहे म्हणून मी आलो. हो हो बरोबर सांगितलं बेबीने माझ्या. मी फिल्म करते पण अट एक आहे ना, आमच्या घरातील लोकांना बघूनच फिल्म करायची आणि पिक्चर मात्र सुपरहिट झालं पाहिजे. नॅशनल, ऑस्कर, इंटरनॅशनल सगळे अवॉर्ड्स मिळाले पाहिजे. हा हो पण ते घरातले कलर घेऊन तर कोण कोण ती शेवडी. शेवडी. हा शेफाली मनोहर डिचकुले. अच्छा शेवडी. काय भारी नाव आहे. आणि तुमचं? मी कोंबडी, कोमल मधुकर डिचकुले. अरे देवा, मग नक्कीच हा सुमडी असणार. तुम्ही सूर्यकांत मनोहर डिचकुले. ए, गप्पा. मी सूर्यकांत नाही.
ठीक आहे. पण अगोदर तुम्हाला मला ऍक्टिंग शिकवावी लागेल. हा? तुम्हाला अभिनय येतो का? अभिनय माहितीये रमेश देव आणि सीमा देव यांचा मुलगा ना अभिनय माहितीये आम्हाला. अहो तो अभिनय वेगळा आणि हा ऍक्टिंग. हा तुम्हाला येते का? थोडीशी. बरं. तर ऍक्टिंग तुम्हाला अगोदर सांगावी लागेल. हा सांग. अभिनयाचे ना 4 प्रकार असतात. अंगिक, उपसंगिक, माझ्यावरच गेली. अंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्विक. मी पण सातवीतच आहे. 7वी 8वी 9वी. हो 7वी आणि 9वी काय चाललंय? अहो सात्विक अभिनय, सात्विक. 7वी. आता त आणि ओला जोडा म्हणजे सात्विक होईल. काय बरं ते जाऊ दे. हा. ते 4 प्रकार वगैरे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर अभिनयाचे रस पण असतात. अच्छा. 9 रस असतात ते. तर त्याच्यातले एक हास्य रस, शृंगार रस. रसावरून आठवलं शेपू रॉकी. अरे तुमचा ज्यूस प्यायची वेळ झाली. आज मावशी पण आल्या का तुमका? मी आणलं तुमचा ज्यूस. ज्यूस. तुम्ही बोला ना. बरे. घातले तो कपडे मी. हॅलो फ्रेंड्स, मी आहे लाईव्ह माझ्या घरात आणि आमच्या घरात आले नवीन चंपू द डायरेक्टर वगैरे आणि मला आताच कळलं की ज्यूस ना मराठीत रस म्हणतात. तर तुम्हाला कधी कळलं हे लवकर कमेंटवर सांगा. माझी आई आता ज्यूस आणायला गेली आहे तर बघूया. हा तुझा प्रोटीन शेक. हे तुझा ऍपल ज्यूस आणि हे तुमच्याकरता काय आहे याच्यात? कारल्याचा ज्यूस आहे. स्पेशल बदाम पिस्ते घालून केला मी. आमची आई ती ना खूप हेल्थ कॉन्शियस आहे. अगदी पाहुण्यांची पण खूप काळजी घेते. पण कारल्याचा ज्यूस मला नकोय. प्या चांगलं आहे. नको. कारलं कोण खातं? अय्या तुम्ही वाईट पेट का होताय? हॅलो. अरे बरं झालं फोन केला. चायला कारल्याचा रस पाचता तरी मला इकडे. अरे ते फिल्मसाठी प्रोड्युसर बघत होतो ना, तर एक लेडी प्रोड्युसर मिळाली आहे. अक्कल पैसेवाली आहे. या वर्षी आपली फिल्म ऑस्करला जाणार. बरं तुला नंतर फोन करतो. ठीक आहे. हां चल बा. आवडला वाटतं ज्यूस. ज्यूस हो छान होता. अजून आणू. अजिबात नको. तर कुठे होतो मी? प्रेम रसावर. हो शृंगार रस. तेच ते. बिजली गिराने में हूँ आई कहते हैं मुझको हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई. आला मावशी आपण आता. हो तुमच्यासाठी लाडू बनवत होते ना. बरोबर आता उशीर झाला हो. बरोबर. बसा बसा. अय्या हे कोण आणि हा चंपू. ग्रेट डायरेक्टर. डायरेक्टर म्हणजे तो पिक्चरचा का? हो अहो मला पण द्या ना एक रोल. रोल अजिबात नाही. ऑलरेडी तिथे तिघांना घेऊन काम करणार आहे. अहो काय साहेब सांगा ना. हो सांगा ना जरा please. नाही नाही अजिबात नाही. पैसे हवेत ना. आमच्या मावशीने पण रोल द्या. ठीक आहे. होय लाडू का कसले? मेथीचे. तोंड गोड करणार होता ना तुम्ही. म्हणजे मेथीचे लाडू का आणले हो, खा ना छान आहे. आणि याच्यावर लाल काय लागलंय? अहो त्याच्यात मिरचीचे तुकडे टाकले. आमच्या ताईसाहेबांना आवडतात ना म्हणून. तोंड गोड करायला मिरचीचे तुकडे. अरे वा छान छान. खाल्ला. आवडला 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 आवडला. पाणी पण नाही प्यायला. कारलं तिथे. बरं तुमचं खाऊन पिऊन झालंय. हो हो हो. थोडंसं काम पण करूया. हो. तर मी तुम्हाला आता स्टोरी सांगतो. कथा. हं? तर एक मुलगा असतो. वाव. मुलगा. लहान मुलगा असतो. हं? तर एक लहान मुलगा असतो. त्याच्या पोटात दुखत असतं.
तो त्याच्या बहिणीकडे जातो आणि त्याला सांगतो दीदी माझ्या पोटात दुखतं. बहीण आईला बोलवते, आई डॉक्टरला बोलवते, मग डॉक्टर येते आणि पोट बरं होतं. स्टोरी व्हेरी गुड. चला आता काचणी गेलं पाहिजे आपण, बरं? तू मुलगा, हा? तुम्ही आई. काय काय करून देतात ना मला. नाही हो, आई तुम्ही छान दिसता ना म्हणून. तुम्ही काय दिदी या कोणाची? त्याची. आणि तुम्ही डॉक्टर. अय्या लहानपणापासून मला खूप हौस होती हो डॉक्टर बनायची. वा. आज तुम्ही पूर्ण केली बघा. पूर्ण करू द्या. ठीक आहे, चला तर आता आपण रिहर्सल करतो. ठीक आहे, तुम्ही तुम्हाला सांगतो कसं करायचं. एक काम करा, हे सगळं बाजूला करा आणि ताई तू इथे बस. ताई काय शेगडी इकडे या. कोंबडी तू तिकडे जा. हा पैसे हवेत ना. अरे प्रोड्युसर साहेबा तुम्ही तिथे उभे राहा. हा तू अरे सुडी तू इकडे आणि डॉक्टर तुम्ही इथे राहा. ठीक आहे, मी ऍक्शन म्हटलं की तुम्ही सीन सुरू करायचा. ठीक आहे, ओके चलो रेडी. मी तर कधीचीच रेडी आहे. मी रेडी आणि तुम्ही माझं रेडा. मी मला येणार करेल हो, दिसतच आहे. बरं ठीक आहे, झालं. चला रेडी सगळे. थांबा थांबा थांबा. नमस्कार करायचं याला पूर्व आपले. नमस्कार करते ना. हो, सगळं हो, ठीक आहे. हे बेस्ट आहे. लागलंच तो. झालंय का सगळं झालंय पायावर. ठीक आहे, चला मी ऍक्शन म्हटलं ना की सुरू करा. ठीक आहे, चल रोल कॅमेरा अँड ऍक्शन. ताई माझ्या पोटात दुखतंय. पोटात दुखतंय? हो. थांब आईला सांग. आई त्याच्या पोटात दुखतंय. तुझ्या पोटात दुखतात. हा डॉक्टरला फोन कर. डॉक्टर पोटात दुखतात या. बर कट 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 कट. अरे काय तुम्ही सांगितलं ना. अरे अभिनय करता. अरे ठोकऱ्यासाठी का यार रोबोट आहात का तुम्ही? रोबोट आहात हा? अभिनय अभिनय सांगितलं ना आता नवरस रस वापरायचे असतात. आतून आला पाहिजे अभिनय आतून. हा? आता तुम्ही मोबाईल बघताय की नाही? मग मोबाईल बघताना फ्रेश राहायचं, हॅपी राहायचं, कूल राहायचं. ओके, तुम्ही पण किचन मध्ये आहात ना, कूल. डॉक्टर तुम्ही काय आहे प्रॉपर करा. ठीक आहे, जर व्यवस्थित करा. आता मस्त करा. व्यवस्थित व्यवस्थित ना. त्यांनी सांगितलं ते लक्ष द्या. हो. चलो रेडी. Yes, sir. ओके रोल कॅमेरा अँड ऍक्शन. अरे ताई पोटात दुखतंय. डॉक्टर फिरला काय? अरे पण फक्त एकच रस शिकलात का रे? हे बघा प्रसन्न तर हसताय ठीक आहे, पण अहो त्याच्या पोटात दुखत तुझं काय? अरे अरे तुझं इमोशन आतून आलं पाहिजे. इमोशन सगळे इमोशन करा. आता मी परत सांगायला येणार नाही. हा मी ऍक्शन म्हटलं की सुरुवात करा. आता लक्षात ठेवा त्यांनी काय सांगितलं. रेडी रोल कॅमेरा ऍक्शन. देवा काय झालं. पोटात दुखतंय. पोटात दुखतंय.
कसं सांगू मी सृजन तर क्रिएशन जॉईन करा थोडं पाणी येतो आम्ही नाही म्हणजे पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सगळं अंगातून करायचं असतं व्यवस्थित करायचं असतं विचार करून करायचा असतो पण अभिनय करायचा असतो आणि नीट करायचा असतो कळलंय बरं मी ऍक्शन म्हटलं ते सुरू करा पायाच्या नखापासून केसाच्या केसापर्यंत अभिनय. Yes, sir. Yes, sir. आता अभिनय. आजकालच आमच्या अभिनय. ओके रेडी Yes, sir. रोल कॅमेरा अँड ऍक्शन आईला सांगते पोटात दुखते की आई पोटात फिल्म सिटी मधून फिल्म लाईन मधूनच करिअर सोडलं आता गावात जाणार आणि शेती करायची पण कुठल्याही प्रोड्युसरच्या घरच्यांना ऍक्टिंगसाठी काम ही फिल्म सुरू होण्याबद्दल बॅकअप मी गीता कासार्डेकर कामवाली बाई. नमस्कार मी सुनीता केळकर या स्क्रिप्टमध्ये आई झाले. नमस्कार मी स्नेहा किल्लारे आणि या स्क्रिप्टमध्ये मी शेवली म्हणजे शेफाली झाले. मी सुबोध शिंदे आणि या स्क्रिप्टमध्ये डिरेक्टर. नमस्कार रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सृजन क्रिएशन सादर करीत आहे सॅमची आई. रोक 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 आणि अरे माय डार्लिंग गिव्ह मी अ लुक. मी तुझी डार्लिंग. सॉरी रोक 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 अरे माय अरे अरे बाई असं नका दाखवू मला लोक. काय चाललंय सॉरी सर राहू द्या मी या बाईला हाताळतो म्हणजे मी ही परी हाताळतो मी ही परिस्थिती हाताळतो. सर हे विसरू नका तर तुमच्या मिसेस सुद्धा फुटबॉल प्लेअर आहेत नाही तर पाठीमागच्या सारख्या तुमच्या फुटबॉल करतील. काय ग तुमच्या मिसेस फुटबॉल प्लेअर आहे. वाटल अहो सर आमचे कुठलीही एखादी बाई दिसली का लगेच ते प्लेअर बनायला जातात. बदल झाल्या सॉरी सर चपराशी हा चुप असेल का आता. ओके सर. बाई प्रिन्सिपल असून अशा शिव्या देणं प्रिन्सिपल मध्ये कसं हो तुमच्या. हो बाई शिवी नाही देत आहे खरंच झालाय माझा. हा चल निघ आता बाई बसून शान घ्या. शे मी नाही घ्या पैसे. अहो नाही तर उभ्यानं शान घ्या. अरे बस झालं जा आता तिकडे उभं राहा. ठीक आहे सर या बाई बसा. काय काम होतं तुमचं माझ्याकडे. माझं कुठे काही तुमच्याकडे काम होतं. तुम्हीच नाही का मेसेज पाठवून मला बोलून घेतलं. बाई पण टिंडरवर आहेत का. किंडरवर कुठे मी तुमच्या मुलाची आई. हो बाई काय बोलता तुम्हाला पहिल्यांदाच बघतोय तुम्हाला तर टच पण नाही केलं. सॉरी अहो मला म्हणायचं होतं मी तुमच्या कॉलेजमधल्या मुलाची आई. अच्छा कुठल्या मुलाचे. सॅमची आई आहे मी. हा कोण सॅम. सॅम म्हणजे श्याम. अच्छा श्यामची आई तुम्ही. तुम्ही श्यामची आई आहात. हो तुम्ही श्यामची आई आहात.
हो तुम्ही श्यामची आई आहात. हो 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 किती वेळ सांगू आता डीएनए टेस्ट करणार आहे का तसं नाही हो. तर तुमच्याकडून बघून वाटत नाही तसं. तुम्ही अशा श्याम तसा. असा म्हणजे त्याची की नाही बाई गंमतच आहे सांगा ना. मला की नाही बाई लाज वाटते सांगा. आम्ही नाही जा सांगा ना. जा ना सांगा तर. बरं त्याचं की नाही असं झालं मी लहानपणापासूनच खूप धार्मिक हो खूपच बीपी बघायची मी हो बाई. आणि मी अशी वयात आली काय सांगता काय बोलताय का तुम्ही? अहो म्हणजे मी अशी मोठी झाली आणि त्याच्यानंतरच लगेच घाशीराम बापूंच्या आश्रमात काम करायला लागले घाशीराम बापू काय हो? त्यांचं असं घाशीराम नाव का पडलं? ते असं सारखे घासा घीस करायचे म्हणून बापरे. पलीकडे तुम्हाला बरंच काम करावं लागत असेल. हो मग खूप काम करायला लागायचं मला अहो माझं सोडा हो मी ठरलंय कुठे. तुमचं आपलं काहीतरी अहो माझं इकडे तिकडे ज्या बाकीच्या शिष्या त्या तर खूप काही काम होत्या काय सांगता काय? हो मग खूप काम करायच्या दिवस रात्र अच्छा मी तुम्हाला कामच म्हणायचंय. हो काम करायच्या हो पण मला एक प्रश्न आहे. तुम्ही अशा एवढ्या घुंगटवाल्या लाजाळू आणि तुमचं तो श्याम खाजाळू. अहो खाजाऊ नाही माझा सॅम रोज नायसीलची पावडर लावते मी त्याला अहो ती खाज नाही. मग कसली हो पोरीची खाज. तुमची काय मग अहो तो श्याम किती पोरीची छेड काढतो. बापरे. ती पोरगी कंप्लेंट केली आहे माहितीये. बापरे गोष्ट सोडा. आता तू टीचरला पण सोडत नाही. काय म्हणताय मग थांबा सांगतो तुम्हाला. पकडे. हो सर बोला. आपल्या पीटीच्या मॅडमला घेऊन या. बोलवतो सर. अहो मला सांगतो माझ्या फिजिक्सच्या टीचरला म्हणाला तो मॅडम फिजिक्स आपल्याला बरी आवडते हा. मग त्या चिडल्या तर म्हणतो कसा मॅडम मला तुमचं फिजिक्स आवडतं असं म्हणायचं होतं. हो नंतर तर बघा केमिस्ट्रीच्या मॅडमला बोलला बाई आपली केमिस्ट्री जाम जुळली आहे. काय म्हणता हा मग मॅडम वैतागल्या. तो बोलतो मॅडम केमिस्ट्री समीकरण जुळली आहे म्हणायचं होतं मला. आणि भूगोलाची गंमत तो भूगोलच्या मॅडम म्हणाला मॅडम तुमचं भूगोल लय आवडतं आपल्याला. हा. आणि जीवशास्त्राचं तर बाद झालं ऐकवतच नाही आता मी आले निघाले हसले फुलले फुलपाखरू झाले. अहो फुलपाखरे बाई जरा सांभाळून आतमध्ये मुंगा बसलाय. मी आले का भोंगे सर आणि मी प्रिन्स. या ना सर हा तर मॅडम या आमच्या शारीरिक शिक्षणाच्या शिक्षिका फुलपगार. फुलपाखरे ह्या तुमच्या पीटी टीचर जरा लहान नाही वाटत शारीरिक शिक्षकाच्या शिक्षिका म्हणाला अरे मी की नाही लहान वाटते कारण काय करू या तारुण्याचं त्या माझं करण्याचं मी संतूर स्वागत वापरते ना मी इकडे असते मी विपत्ता पताही नाही त्याचा. मॅडम तुमची काहीतरी तक्रार होती ना सॅम बद्दल. शांतीने खूप वाईट आहे मला पण खूप दमवतो खूपच दमवतो. अहो काय बोलताय कशाबद्दल बोलताय? काय सांगतो तुम्हाला मी त्याला म्हणजे 2 मार्क तो 4 मारतो. काय? फेऱ्या त्याला म्हणजे 10 मारतो 20 मारतो. काय? पुष्कळ हे पाहूनच मी दमते हो म्हणजे खूप दमछाक होते. बघा ऐका मॅडम तुमच्या श्यामची कथा. बरं झालं सांगितलं आता घरी जाऊन बघते त्या श्यामला त्याला मारला की काय मग काय करू आता नका ना मारू माझ्या श्यामला. का नको मला तुमच्या श्यामला अगो फुलं म्हणजे देवासाठी फुलं ना. मुलं म्हणजे देवाकडची फुलं पण हा श्याम म्हणजे शैतानाकडचं निवडून आहे निवडून. हो मॅडम
मॅडम जरा दमाने घ्या, तू लहान आहे अजून. चांगला दमात घेते आता त्या. हो म्हणजे दमानं घ्या. बघते आता तुम्ही सांगताय तर. बरं? ठीक आहे सर, मी निघते आता. बरं. मॅडम आपण करायचं का पुशअप? हो पुशअप्स मारूया ना. चला. या आई साहेब. जर ते आई म्हणून पाठवली कसं वाटली माझी आयडिया? झक्कास. अहो तू वेगळा प्रिन्सिपल काय बोलत नाही ना? नाही फार तुझी कौतुकच करत होते. काही शंका तर नाही माझ्याबद्दल? नाही फिजिक्सच्या टीचरचं फिजिक्स आवडतं. काय बोलताय? केमिस्ट्रीच्या टीचरची केमिस्ट्री जुळते तुझी. असं बोललाय? भूगोलाच्या टीचरचा भूगोल आवडतं तुला. असं सांगितलं होय? अहो सॉरी. अरे जानू पण मी तुझ्यावर प्रेम करतोय. होय काय? होय. चुकीला माफी नाही आता. थांब बघते तुला. आई वाचवा. अगं सगळे तुझा कसा माझा बॉयफ्रेंड आहे तो. आणि किती लोकांना फसवलं असेल. मारा मारा मारा. नमस्कार, मी निलेश मारवणकर आणि या स्क्रिप्टमध्ये मी प्रिन्सिपलचा रोल केला. नमस्कार, मी चंद्रकांत भंडारी. या स्क्रिप्टमध्ये मी 2 रोल केले होते. एक पिओनचा केला होता आणि एक सॅमचा केला होता. मी चैताली जोशी. मी श्यामची गर्लफ्रेंड पण ती आई बनून प्रिन्सिपलला भेटायला गेली तो रोल. नमस्कार चतुर्विदा सावंत. मी या नाटकीमध्ये ॲज अ फिजिक्स टीचर म्हणून काम केलं. मी सलीम आनंदेकर. मी या स्क्रिप्टमध्ये श्यामची दुसरी गर्लफ्रेंड काय आहे सारखं भेटायचं. तुला सांगितलं ना मी इकडे किती बिझी आहे. तुला माहिती नाही का मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही म्हणून. अरे हो पण माझं 2 दिवसांनी कॉन्व्होकेशन आहे. तुला मी सांगितलं होतं माझे प्रिंट आउट आणल्यास का तू? नाही का? इस्त्रीचे कपडे तरी आणलेस ना माझे? ते पण नाही आणले. अरे का करतोस तू असं? अगं मी तुझा बॉयफ्रेंड आहे की नोकर आहे का? अरे असं नाही रे. आता तुझ्याशिवाय माझं कोण आहे नवीन शहरात म्हणून मी तुला बोलले ना. हा माहिती आहे ना. ठीक आहे घेऊन येतोय. तू वैसे बोलू कोण? कोण आलं? हाय आदी कसा आहेस? हाय नंदू. जेवलास ना तू रात्री वेळेवर? हो येस ऑफकोर्स. स्वतःची काळजी घेत जा हा. हाऊ क्यूट. माझं एकदाच हे कॉन्व्होकेशन झालं ना की आपण मस्त लग्न करू आणि US ला सेटल होऊन जाऊ. या बाय. बाय मिस यू. मिस यू टू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सृजन द क्रिएशन सविनय सादर करत आहे मी नाही त्यातली कडी लाव आतली. मी नाही त्यातली कडी लाव आरती. तर यार आज डिनर आपलाच आहे. डिनर चिकन डिनर. अरे मेरी जान जिंदे ना अप्पा. माहिती का तिचा काय डिवोर्स झाला. परत एकच झाला. बरोबर चैतन्य. चैतन्य नादा चैतन्य.
नागाचे कन्या कसं भारी असतं रे असं. एक गेला दुसरा आला. असं आयुष्य पाहिजे. नाही चाललंय का तुमचं? तुमचे आई वडील तिकडे पैसे कमवून कष्ट करून तुम्हाला इथे शिकायला पाठवतात आणि तुमची ही खेळ चालली तिकडे. मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण बस गाडी ए गप्पा किती अभ्यास करते? तुला मेकअप करता का? मेकअप जेव्हा आजारी पडली होती तेव्हा काळजी कोणी का घेतली? हीच लाडकी बहीण आली होती तेव्हा. हो का खाना नारळाने मोठी भरू हो अभ्यास कर अभ्यास. जा. सर या रे, या रे, या रे, या रे, या रे, या रे. पापी तू झाली कशी आलीस तू? अरे तेच म्हणलं झाली का? अरे कशी नाव आहे तुमची? पापी तू. तुझ्या आई वडिलांनी काय वडापाव घेऊन नावं ठेवली काय? काय हो सर का आलाय? आम्ही तर तुमच्या रूल्स तोडले नाही ना. आम्ही नीट पाळतो. हा आणि असं म्हणून कॉम्प्लेक्सचा चान्स देतच नाही. अच्छा मला पण माहिती आहे तेवढे रूल्स पाळतो मी. पा तुझ्या चिकटिनाचा आवाज रोज ऑफिसपर्यंत आणि तू जरा महागातला मेकअप लावत जा. पिंपलवर तू बनलाय. तिला बघा तेवढी अभ्यासू पोरगी आहे. शिका काहीतरी हिच्याकडून. सर पण तुम्ही आज इकडे कसे? हो आणि मी इकडे कसा? आ कुठे राहिली? कोण? अरे ती. एक तरी आवडली का? हो काय? अरे रूम नाही सोड. तिथली आवडली मला. चला दाखवते. काय? रूम. हा ठीक आहे. बरं मोठी जो ही आहे तुझी सगळी रूममेट आहे. तिला सगळं समजवा. केसात गजरा, गावावर गजरा. काय गं? कुठल्या डान्सच्या कॉम्पिटिशनमध्ये आलीस तू? मी ना भारतनाट्यम. हे काय लावलं आहे तिकडे?
काय? म्हणजे तुझं पण?
वापरायची लागली. अरे, नाही आहे. आधी बघतो. नमस्कार मॅनेजर चालू मी रोबोट नमस्कार मी अतुल कदम. मी या स्क्रिप्टमध्ये मुलीचा कॅरेक्टर आणि मी एक पूर्ण कॅरेक्टर केलेलं आहे. नमस्कार, मी नंदिनी साळी. मी ती साधी जोडी मुलगी नमस्कार मी आदित्य चौर. मी आदित्य आणि यात्रीचं कॅरेक्टर. परवा सरांनी सांगितलं जनरली तुम्हाला काही सुचत असेल तर लिहा. आणि मला वाटतं माझी शाळा सोडल्यापासून आता लिहिणं ऑलमोस्ट बंद केलं. त्या दिवशी मला अचानक काहीतरी वाटलं म्हणून मी 2 गोष्टी लिहिल्या जनरल अगदीच अशा माझ्या मनात आल्या म्हणून ते आपण फक्त लिहितो ना त्या स्टाईलमध्ये. त्यातलीच एक मी वाचणार आहे. प्लीज आवडून घ्या. नाव आहे पुरुषार्थ. मुंबई म्हटलं की सगळ्यात आधी आठवते ती गर्दी, लोकल ट्रेनचे आवाज, बससाठी लागणाऱ्या रांगा आणि माणसं जी स्वतःसाठी कमी आणि कामासाठी जास्त जातात. मुंबईत असा माणूस शोधून खचितच सापडेल जो स्वतःच्या इच्छेला मान देऊन या गर्दीचा भाग होत नाही. पण ही अशी मुंबई आल्या गेलेल्या सगळ्यांना आपलंसं करते. तिला कोणी फक्त वाटतच नाही. या अशाच गर्दीचा भाग होतो मी, पांढरपेश. हां, म्हणजे ट्रेनमध्ये बसून ऑफिसला जाता येता मित्रांशी पेपरमधल्या सगळ्या बातम्यांवर प्रतिक्रिया देणार. हे स्वच्छता अभियान कसं राबवलं गेलं पाहिजे याची माहिती सगळ्यांना सांगणारा, पण स्वतःच्या हातातल्या चॉकलेटचा कागद मात्र पायाखालीच टाकणार. अगदीच सामान्य, जसे 90% लोक असतात ना तसाच. त्या दिवशी पण व्हीलरच्या स्टॉलवरून पेपर विकत घेतला आणि ट्रेनमध्ये चढलो. बोरिवलीतूनच निघणारी ट्रेन असल्यामुळे बसायला विंडो सीट मिळाली. मला उतरायचं ग्रँड रोडला होतं, तोपर्यंत आरामात पेपर वाचायला मिळणार होतं. ट्रेन सुटायला अजून वेळ होता, पण तेवढ्यात एक तरुणी घाईघाईत माझ्या बाजूच्या सीटवर येऊन बसली. ट्रेन सुटायला अवकाश असताना ही लेडीज डबा सोडून जनरलमध्ये का बरं आली असेल यापेक्षा एक सुंदर तरुणी प्रवासात माझ्या बाजूला बसणार याचाच मला जास्त आनंद झाला. पण तिला बहुतेक कल्पना पण नसावी, कारण ती आपल्याच विचारात हरवली. कदाचित तिला माहीतच नव्हतं की ती जनरल डब्यात चढली. हळूहळू गर्दी वाढत गेली. ट्रेन सुटल्यावर झालेल्या आवाजाने तिची तंद्री सुटली असावी. बहुतेक तिला जाणवलं असावं की ती चुकीच्या डब्यात. पण एवढ्या गर्दीतनं उतरणं पण शक्य नव्हतं. तिचे डोळे कोणाला तरी शोधत होते. आता काहीच उपयोग नाही आणि बसायला जागा पण मिळाली आहे म्हणून ती कदाचित तशीच बसून राहील. अंधेरी येता येता गर्दी एवढी वाढली की तिच्या खांद्याचा स्पर्श मला होऊ लागला. तिच्या डाव्या बाजूला मनुष्य वयस्कर वाटत होता. तो अंधेरीला उतरून गेला आणि 4थ्या सीटवर बसलेला मनुष्य तिच्या बाजूला जरा जास्तच सरकला. तशी ती अजूनच माझ्या जवळ सरकली. ती थोडी अवघडून बसली होती, मला जाणवलं. आणि जशी जशी गर्दी वाढत होती तिचा उघडलेपण सुद्धा वाढत होतं, ते सुद्धा मला कळत होतं. नक्की कळत नव्हतं तिला काय त्रास देतंय, पण ती जास्त जवळजवळ माझ्या सरकत होती. आधी मला छान वाटलं. तिच्या मांसल खांद्याचा होणारा स्पर्श हळूहळू वाढत होता. सोबतच तिच्या मांडण्याचा स्पर्श पण मला व्हायला लागला. एक पुरुष म्हणून खरं तर मी हे सगळं मस्त एन्जॉय करत होतो. पण जेव्हा जाणवलं की गर्दीपेक्षा हे जास्त तिच्या अवस्थेतून होतंय, तेव्हा मला स्वतःबद्दल खूप खराब वाटलं की मी हा असा क्षुद्र विचार का करतोय. नीट लक्ष देऊन पाहिलं आणि लक्षात आलं की तिच्या डाव्या बाजूला बसलेला माणूस तिला जाणून बुजून धक्का देऊन स्पर्श करत होता. म्हणूनच ती अवघडून गेली. आधी वाटतं त्याला सांगावं, भाई त्याला ठीकसे बैठव, पण मग मनाने उचल खाली. आपण कशाला कोणाच्या भानगडीत पडा. मी परत पेपरमध्ये डोकं खुपसलं. माझं सेशन जवळ आलं. मी उठून फुटू लागलो. ती पण पाठोपाठ होती. आम्ही एकाच ठिकाणी उतरलो. तिच्या नजरेत एक क्षण मी स्वतःसाठी तिरस्कार पाहिला, किंवा तसा तो पाहिला असा मला भास झाला. काही का असे ना, पुढचा अख्खा दिवस मी कामात त्या नजरेला विसरूच शकलो नाही.
त्या दिवशी ऑफिसमध्ये खूप काम होतं. मला निघायला रात्रीचे 11 वाजले. म्हटलं शेवटची लोकल तरी मिळाली. तशी उद्या सुट्टी असल्याने मला आराम खूप मिळणार होता. ऑफिसमधून निघून स्टेशनवर आलो. समोरची शेवटची ट्रेन दिसत होती. ट्रेनला अजिबात गर्दी नव्हती, त्यामुळे मी आरामात चढले आणि एक छानशी विंडो सीट बघून बसलो. पण मनातून काही केल्या तरुणीचा विचार अजिबात जात नव्हता. अचानक मी दचकलो तर समोर तीच तरुणी डब्यात चढत दिसली. मी बसलेलो तिथून तिचा बाजूचा लेडीज डब्याचा फर्स्ट क्लासचा डबा सहज दिसत होता. ती तिथेच होती. अगदी सहज ओळखू शकलो मी. थोडी बावचळले, सकाळसारखीच. ट्रेन सुरू झाली आणि स्टेशनमधून बाहेर पडण्याआधीच 4 तरुण मवालीसारखी दिसणारे माझ्या डब्यात चढले. त्यांचं आपापसात कसल्या तरी विषयावरून बोलणं चाललं होतं. लेडीज डब्यात 2 अजून बायका होत्या. सोबतच असाव्यात, कारण त्यांच्या आजूबाजूला अजिबात लक्ष नव्हतं. त्या छान गप्पात रंगल्या. मला कळण्यासारखं काहीच नव्हतं, म्हणून मी खिडकीच्या बाहेर पाहत बसलो. अधूनमधून त्या मवालीत दिसणाऱ्या तरुणांचं बोलणं ऐकू येत होतं. तो मोबाईलमध्ये काहीतरी पाहून चेकाळत होता. त्यांचं बोलणं पण त्याबद्दलच चालू होतं. क्या माल लगती है ना साली, छोड़ना यार, अरे अपने नसीब में कहाँ है ऐसी कोई, अरे आएगी रे, तू क्या कम है, साला वो तेरी बाजू वाली आज भी तेरे को भूली नहीं होगी. हाँ यार, क्या मस्त एंजॉय किया था ना हमने, याद है ना, पहले किसे नकली करती थी, फिर आ गई चुपचाप. असंच काहीसं बोलणं चालू होतं त्यांचं. मला खरं तर मनातून त्यांचं एक बोलणं खूपच वल्गर वाटत होतं. पण अशा लोकांच्या तोंडी टाकून आपण कशाला मूड खराब करा, म्हणून मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत राहिले. दादर आलं तसं समोरच्या डब्यातल्या 2 बायका उठून गेल्या. आता ती तरुणी एकटीच डब्यात होती. तिने सहज मान वर करून माझ्याकडे पाहिलं, असं मला वाटलं. तिची नजर माझ्यावरून त्या मुलांना गेली आणि तिने घाबरून नजर खिडकी बाहेर वळली. एक क्षण काय झालं मला कळलंच नाही, पण अचानक त्या 4ही मुलांनी गाडी सुरू होत असतानाच बाहेर उडी मारली आणि दुसऱ्या मिनिटाला ते तिच्या डब्यात जाऊन पोहोचले. आता मला मात्र काहीतरी वाईट घडत असल्याची जाणीव झाली. त्यातले दोघे तिच्या समोरच्या सीटवर माझ्याकडे पाठ करून बसले आणि दोघे तिच्या बाजूला. तिच्या चेहऱ्यावरून ती खूप घाबरली आहे हे स्पष्ट दिसत होते. ते चौघेही खूपच अश्लील बोलत होते, हातवारे करत होते. भाई साहब, ये लेडीज डब्बा है, आप गलत डिब्बे में चढ़े हो, तिने हिम्मत एकवटून त्यांना सांगितलं. अरे क्या यार, और कुछ भी बोलती है, और कुछ भी बोल, पर भाई साहब मत. त्यांच्यातल्या एकाने दात विचकत सांगितलं. आता त्यातल्या एकाने तिच्या मांडीवर हात ठेवला आणि एकाने मागच्या सीटवरून तिने दचकून त्याचा हात झटकून टाकला आणि उभी राहून दरवाजाच्या जवळ येऊन उभी राहिली. तिने माझ्यावर परत एक बार नजर टाकली. असे लफंगे नेहमीच यावेळेला ट्रेनमध्ये असतात. खरं तर अशा वेळेला मुलींनी घराबाहेर पडूच नये या मताचा मी. यावेळी मात्र तिच्या नजरेला नजर देता मी हटकून बाहेरच बघत असल्याचा आवाज आणला. तिने पण माझ्यावरून नजर हटकून घेतली, जणू काही ती आता माझ्याकडे पाहणारच नव्हती. आता ते चौघे पण तिला घेर करून उभे राहिले. एकाने तिच्या हांद्यावर हात ठेवला, एकाने तिच्या कमरेत हात टाकायचा प्रयत्न केला, एकाने तिला पाठच्या स्टील बारवर पकडून धरली आणि एक जण तर तिला स्वतःकडे खेचायला लागला. तिची सुटायची धडपड मला दिसत होती. मी उठून त्यांना बोलणार तेवढ्यात तिने हात सोडवून समोरून येणाऱ्याच्या कानाखाली मारला. तो गडबडून मागे झाला तसा दुसऱ्याने आवेशात येऊन तिच्या गालफडात मारला. मी पुढे सरसावलो त्यांना खडसावायला आणि तेवढ्यात पाहिलं तर तरुणाने खिशातून चाकू बाहेर काढला. तिच्याकडे रोखला. तो चाकू बघूनच मी परत जागेवर बसलो. साली नाटकं करते. सकाळी बरी मजा घेत होती की तुला फक्त गर्दीतच नाचवलेलं आवडतं ग. प्लीज मला जाऊ दे. तिच्या आवाजात भीती जाणवायला लागली. मी ठरवलं पुढचं स्टेशन येईल तेव्हा सरळ त्या डब्यात जाऊन तिला सोडवायचं. पण तोपर्यंत काय, कारण आरडाओरडा करून कोणी येणारं नव्हतं आणि चालत्या गाडीतून त्या डब्यात जाणं मला तरी शक्य नव्हतं. कितीही झालं तरी शेवटी मी सामान्य माणूसच. मी देवाकडे प्रार्थना सुरू केली की त्या मुलीला वाचव. तोपर्यंत एकाने तिच्या ओढणीला हात घातला. ती जोरात ओरडली, वाचवा. पण त्या चौघांच्या नजरेत ही वासना स्पष्ट दिसत होती. एकाने तिच्या हाताला पाठीमागे खेचून गच्च पकडलं होतं. आता पुढे काय होणार याचा अंदाज पण मला आला होता. पण त्याच वेळी तिच्या नजरेत फुललेला अंगार मला दिसला. थू. तो तिच्या अंगाशी झोंबणाऱ्या तरुणाच्या तोंडावर तुटली. तोपर्यंत बांद्रा स्टेशन आला आणि ती मुलगी सगळी ताकद एकवटून स्वतःला त्यांच्या तावडीतून सोडून पळाली. क्षणार्धात झालेल्या या प्रकारात ते चौघेही थांबवले, पण तशाच गाडीतून उड्या टाकून ते पण त्या दिशेने पळाले. मी जाणीव नसलेल्या मधील माणसासारखा तिथेच बसून होतो. माझ्या हातापायाला घाम सुटला होता. मी मनातल्या मनात देवाकडे एकच प्रार्थना करत होतो, बाबा त्या मुलीचे रक्षण कर. तिच्यासोबत काही अघटित होऊ नये म्हणून मी मनापासून देवाला साकडं घातलं, हात जोडले. बोरिवली येईपर्यंत मी अगदी जीव नसलेल्या पुतळ्यासारखा बसून होतो. माझ्या नजरेसोबत फक्त पळणारी ती तरुणी आणि तिचा पाठलाग करणारे ते तरुण येत होते. मी कसा बसा त्याच तंगीत माझ्या घरी पोहोचलो.
तिच्या किंकाळ्या माझ्या कानात घुमत होत्या. मी खसाखसा तोंडात पाण्याचे फपकारे मारले. नेसत्या कपड्यानिशीच अंगावर थंड पाण्याची बादली ओतून घेतली. पण माझ्या अंगाची आग काही कमी होत नव्हती. तसाच ओले त्या कपड्यांनी बाहेर आलो. आईच्या हाकेने भानावर आलो. ती जेवायला बोलवत होती. कपडे बदलून टेबलावर जेवायला गेलो. तिथे 2 ताट्या पाहून आईला विचारलं, तू का नाही जेवलीस? जेवून घ्यायचं ना, उगाच थांबत नको जाऊस. किती वेळा सांगायचं तुला? अरे हो हो, माझं झालंय जेवण कधीच. हे ताईचं पान वाटले. ती पण आज उशिराच आली. ऐकलं आणि पायाखालची जमीनच सरकली. मी ताई ताई म्हणून जोरात ओरडले. काय रे, काय झालं? इथेच आहे मी. बस बघू जेवायला, येतेच 5 मिनिट. पण तिथे ताई कुठे होती? ताईच्या जागी तर ती तरुणी बसली होती, माझ्याकडे पाहत आणि मला विचारत होती, माझ्या आईची तुमची बहीण असती तर असे शंढासारखी बसून पाहत राहिला असता? मी पण कोणाची तरी बहीण असेल असा विचार का आला नाही मनात? माझी पण आई माझ्या घरी वाट पाहत असेल असं एकदाही का नाही आलं तुमच्या मनात? मर्द म्हणवणारे तुम्ही पुरुष रक्ताच्या नात्यातच फक्त आई आणि बहीण दिसते का तुम्हाला? शिव्यातून आईचा बहिणीचा उद्धार करताना गर्व बाळगणारे तुम्ही स्वतःला मर्द म्हणवता, मग तेव्हा कुठे जातो तुमचा मर्दपणा? बहिणीच्या डोक्यावर आशीर्वादासाठी ठेवणारे हात त्या पुरुषाचे हात नाही थांबू शकले ज्यांनी माझ्या ओढणीला हात घातला? अरे कशाला करायची मग रक्षाबंधनाची नाटकं? तिचा प्रत्येक प्रश्न मला माझ्याच नजरेतून उतरवत होता. माझ्या आतमध्ये वणवा पेटला होता. मी स्वतःच्याच पुरुषार्थावर कुचेष्टेने असताना तिला पाहत होतो. डोळ्यात आसवांची गर्दी जमली होती. तेवढ्यात पुढील स्टेशन बांद्रा, नेक्स्ट स्टेशन बांद्रा, अगला स्टेशन बांद्राची घोषणा झाली. मी डोळे उघडून पाहिलं तर ती तरुणी बाजूलाच बसली होती आणि तो मवालीसारखा दिसणारा तरुण अजूनही तिचा मुद्दामून स्पर्श करत माझ्या बाजूला सरकत होता. म्हणजे मी ट्रेनमध्येच होतो आणि सकाळचीच वेळ होती. मी एक क्षण विचार केला आणि उठलो आणि त्याच्या कानाखाली आवाज काढला. झाल्या प्रकाराने सगळ्यांचं लक्ष आमच्याकडे गेलं. तसा मी मोठ्या आवाज म्हणालो, क्यों रे साले, ठीक से बैठ नहीं सकता? कब से देख रहा हूं लड़की को चिपक रहा है, गंदे तरीके से हाथ लगा रहा है. त्यावरून तरुणीने वळून माझ्याकडे पाहिलं. दीदी आप मेरी सीट पे आ जाओ, मी तिला म्हटलं. तिने माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत मला स्वतःबद्दल आदर दिसला. तोपर्यंत तो तरुण गर्दीतून मार खाप खाप प्लॅटफॉर्मवर उतरून गेला होता. आज मी खऱ्या अर्थाने पुरुष असल्याची माझी खात्री पडली. त्या तरुणीने मला थँक्स म्हटलं, पण त्या थँक्सपेक्षाही मला तिच्या नजरेतला माझ्याबद्दलचा विश्वास जास्त जाणीव करून दिला. पुरुष तो नाही जो आई बहिणीवरून शिव्या देतो. पुरुष तो जो प्रत्येक स्त्रीमध्ये आई आणि बहिणीला पाहतो. मर्दपणा तुमच्या ताकदीवर अवलंबून नसतो, तो अवलंबून असतो तुमच्यातल्या सौजन्यावर. जग जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः बदलणार नाही. घरात बसून बलात्कारासारख्या गुन्ह्यातल्या गुन्हेगाराला शिक्षा असावी अशी फेसबुकवर कमेंट करण्यापेक्षा आपल्या बाजूला स्त्रियांवर होणारा एखादा अन्याय थांबवा. आज मी या गर्दीतला भाग असूनही स्वतःची एक ओळख, नवीन ओळख निर्माण केली, याचा मला अभिमान वाटतो.